नमस्कार, सिटी न्यूज के समाचारों में आपका स्वागत है। आज दिनांक 16 जुलाई 2012 को मैं प्रियंका लेकर आई हूँ महानगर की तरोताजा खबरें। कैसे रहा दिन भर के खबरों का हाल, आइए सबसे पहले देखते हैं हेडलाइंस। वेतनेतर अनुदान के मांग के लिए निजी स्कूलों ने रखा बंद, तमाम निजी स्कूलों में लगे दिखे ताले। खुली तलवार लहराते दहशत फैलाने वाला गिरफ्तार। नगर सेवक दंदे ने कर दिया आत्मसमर्पण, कर्मचारियों ने भी पीछे ली हड़ताल की भूमिका। आयकर विभाग का विशेष जनजागृति अभियान, आयकर रिटर्न भरने की हो रही जाहिर अपील। और विधायक रवि राणा बने पापा, कन्या रत्न की प्राप्ति हुई राणा दंपत्ति को। यदि आज की हेडलाइंस बुलेटिन में आगे बढ़ने से पहले लेते हैं छोटा सा ब्रेक। न्यूज बुलेटिन के इस भाग के प्रायोजक है इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जा। इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। मम्मी पापा जब भी एनमार्ट आते हैं मैं भी आती हूँ। आप ही एनमार्ट मेंबर हैं? हम समझदार कपल हैं, तभी तो एनमार्ट मेंबर हैं। बिल्कुल ठीक। मेरे लिए एनमार्ट की मेंबरशिप का मतलब बहुत खास है। अब सबके साथ शेयर कर भी लो। मेरे लिए एनमार्ट का मतलब है भरोसा, बचत और मजेदार शॉपिंग। देश विदेश के मशहूर ब्रांड, भारत के सबसे विशाल रिटेल परिवार का सदस्य होने का गौरव। हर बार यादगार एनमार्ट। क्या रहा अमरावती शहर का हाल, देखते हैं संपूर्ण समाचार विस्तार से। सोमवार को महानगर के प्राइवेट स्कूल ने स्कूल बंद आंदोलन किया। इस आंदोलन की वजह से शहर भर के तमाम प्राइवेट स्कूल बंद रखी गई और छात्राओं को छुट्टी दे दी गई थी। सोमवार को महानगर के प्राइवेट स्कूलों में स्कूल बंद आंदोलन सफल किया। महानगर की शिवाजी स्कूल, गणेश दास राठी महाविद्यालय, ज्ञान माता हाई स्कूल, होली क्रॉस स्कूल, गोल्डन किड्स सहित तमाम प्राइवेट स्कूलें बंद रखकर छात्रों को छुट्टी दे दी गई थी। विगत वर्षों से प्रलंबित वेतनोत्तर अनुदान की मांग को लेकर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडल संलग्नित जिला शिक्षण संस्था के नेतृत्व में ये स्कूल बंद आंदोलन कर निजी शिक्षण संस्थाओं ने उनके मांग की और प्रशासन का ध्यान खींचा। मनपा के स्टैंडिंग कमेटी में पार्षद प्रवीण धंदे और अभियंता मेश्राम के बीच हुए घमासान के माहौल को सोमवार को आंशिक विराम लगा। पार्षद प्रदीप धंदे ने पुलिस को आत्मसमर्पण कर दिया और कर्मचारियों ने भी हड़ताल की भूमिका पीछे ले ली है। मनपा के स्थायी समिति के बैठक में नगर सेवक प्रदीप धंदे और अभियंता मेश्राम के बीच हुए घमासान के बाद गर्म हुए मनपा के माहौल को सोमवार को विराम लगा। सोमवार को पार्षद प्रदीप धंदे ने सिटी कोतवाली पुलिस थाने में आत्मसमर्पण कर दिया। प्रदीप धंदे पर क्या चार्ज लगे, कार्रवाई क्या होगी, इसकी जानकारी पुलिस आयुक्त ही देंगे, ऐसा जाहिर कर पुलिस निरीक्षक शिवाजी बसाटे ने अधिक जानकारी देने से साफ मना कर दिया। म्हणणं आहे, मला तर असं वाटतं की दुर्दैवी गोष्ट आहे, दुर्दैवी घटना आहे। जे काही घडलं ते सभागृहाच्या आतमध्ये जे घडलं होतं त्याच्या बाबतीत जे काही सेटलमेंट व्हायला पाहिजे होती ती सभागृहात व्हायला पाहिजे होती। सभागृहाच्या बाहेर जे पदाधिकारी आहे, माननीय महापौर आहे, माननीय स्थायी समितीचे सभापती आहे, त्यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण तिथे सोडवायला पाहिजे होतं। एखाद्या सदस्यांनी समजा सभागृहात काही वेगळं बिहेवियर केलं तर त्याला दंड करण्याचे अधिकार महापौरांना आणि सभापतींना त्या सभागृहात आहेतच ना, निलंबित करता येतं। परंतु हे पहिल्यांदा असं घडलं की प्रकरण पोलिसात गेलं आणि एकदा पोलिसांमध्ये एखाद्या नगरसेवकाचा प्रकरण द्यावं, आरोपी म्हणून त्याला इथे यावं लागावं, ही मला असं वाटते अत्यंत दुर्दैवी घटना आहे। ही काही चांगली गोष्ट घडलेली नाही आहे। अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं। आपण पाहिलं इतरही संसदेमध्ये, विधानसभांमध्ये अनेक प्रकार होतात, पण कधी त्याचे पोलीस स्टेशनपर्यंत ते प्रकरणं जात नाही। सभापती आणि जबाबदार लोक ते त्या ठिकाणी निस्तरतात। मला असं वाटतं की समन्वयाचा, एकमेकांना सहकार्य करण्याचा आणि एकमेकांशी विश्वासाचा हा जो धागा आहे, तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याच्यामधला हा जर धागा तुटला तर भविष्यामध्ये याचे फार दुष्परिणाम
दोन्ही बाजूनी हे वावलं आणि त्याच्या संस्थेचं जे कामकाज असतं, संस्थेची जी प्रगती असते ती थांबवल्या जाते. उद्या जर एखादं डिफॉल्केशनचं प्रकरण आलं, एखादं जर काही कुठलं प्रकरण सभागृहामध्ये येतात अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बद्दलचे, त्याचे निर्णय तिथे समिती लावून व्हावी असा आपण आग्रह धरतो की बा मग ते प्रकरण उद्या प्रत्येक प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये जाईल ना. आणि ही जर सुरुवात झाली अशा प्रकारची, काही घडलं की पोलीस स्टेशनला, काही घडलं की पोलीस स्टेशनला, याच्यात हा समन्वयाचा धागा तुटायला नको एवढीच माझी विनंती आहे. खरं म्हणजे मला कर्मचारी संघटनेशी बोलता आलं नाही. मला बोलता आलं असतं तर मी त्यांना विनंती केली असती की हे प्रकरण या ठिकाणी संपलं पाहिजे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी जे काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे तो अत्यंत चुकीचा असा प्रकार आहे. ज्या दिवशी ही घटना घडल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना समन्वयाने समजवण्याचा प्रयत्न केला की ही महानगरपालिकेच्या सभागृहातली अंतर्गत बाब आहे आणि हा अंतर्गत विषय सभागृहाच्या आत बसून समन्वयाने मिटवाले पाहिजे. परंतु कर्मचारी संघटनाचे पदाधिकारी आणि जे संबंधित अधिकारी होते यांनी असा आग्रह धरला की आम्हाला तिथे गुन्हा दाखल करायचा, रिपोर्ट द्यायचे. आम्ही वारंवार त्यांच्याकडे सूचना करत होतो की हे प्रश्न पोलीस स्टेशनमार्फत गुन्हा दाखल करून सुटत नाही. अनेक असे प्रश्न झालेले, अनेक अशा बाबी सभागृहासमोर आलेल्या आहेत की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी अधिकाऱ्याच्या फार मोठ्या चुका झालेल्या आहेत. तेव्हा अशा ठिकाणी सर्व सन्माननीय नगरसेवकांनी कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभं राहून दुरुस्तपणे कसं काम करता येईल असा प्रयत्न केला आहे. आणि अनावधानाने जर त्या दिवशी घटना झाली, त्या घटनेवरही समोपचाराने हा निर्णय घेता आला असता, परंतु कर्मचाऱ्याच्या असं आग्रही भूमिकेमुळे ते होऊ शकलं नाही. आणि यापुढे आम्ही या पद्धतीनं प्रदीप दंदे नगरसेवक हे सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी, शहराच्या प्रश्नासाठी आक्रमक झाले, व्यक्तिगत कारणासाठी आक्रमक नाही झाले. हाही मुद्दा पुन्हा भविष्यात याच पद्धतीने आम्ही आक्रमकपणे अमरावती शहराचे प्रश्न असो की नागरिकांचे कोणतेही प्रश्न असो, या प्रश्नासाठी आम्ही अशाच पद्धतीने आक्रमकपणे या सभागृहामध्ये मांडू आणि आमची भूमिका जी आहे ती कायम राहणार. ज्या ठिकाणी माईक फेकून मारलं त्या सभागृहात मी नव्हतो. नाही, एक नगरसेवकमधून जर ती झाली, परंतु माईक फेकण्यासाठी ही नौबत का आली याही संदर्भात आम्ही पहिले माहिती घेऊ, त्यानंतर याच्यावर बोलू. यानंतरची काय भूमिका राहील सर्व नगरसेवक मिळून अमरावती शहराच्या विकासासाठी जे आवश्यक आहे करण्यासाठी आम्ही ते करण्याचा प्रयत्न करू. तो दूसरी ओर कर्मचारियों ने छेड़ी हड़ताल भी पीछे ले ली गई. सुबह से ही तमाम कर्मचारी हड़ताल पर उतर आए थे, जिस पर मनपा आयुक्त से अभियंता मेश्राम की चर्चा होने के बाद महापौर सौ कंगाले के कक्ष में मनपा उपायुक्त सिद्ध भट्टी, सदन नेता बबलू शेखावत, स्थायी समिति सभापति चेतन पवार, पार्षद विलास इंगोले आदियों ने संयुक्तिक चर्चा कर कर्मचारियों को काम पर लौट आने के निर्देश दिए, जिस पर कर्मचारियों की हड़ताल पीछे ले ली गई. पर कर्मचारी संगठन के अध्यक्ष प्रहलाद कोतवाल की भूमिका भड़काऊ दिखी. प्रहलाद कोतवाल मामला भड़काने पर आमदा वाले तेवर में थे, पर मामला चर्चा से शांत किया गया. पण भविष्यामध्ये अशी घटना घडू नये, याची पुनरावृत्ती होऊ नये याची आमची आग्रहाची विनंती आहे की आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये जी काही असुरक्षितची भावना निर्माण झालेली आहे अशा माहोलमध्ये आम्ही कसं काम करणार. ही घटना घडू नये ही सर्वांची इच्छा असते. कसं आहे की हाऊसमध्ये जो प्रकार घडला त्याच्यानंतर तुरंत आम्ही सगळं तुमच्याकडे आलो. तुमच्याकडे आल्यानंतर ठीक आहे ते प्रदीप भाऊच्यानं घडलं. त्यानंतर आम्ही सांगितले की ठीक आहे आता म्हणजे तुम्ही काही ना आपण आपसात बसून करून घेऊ. त्याच्यामुळे काय झालं की असं असतं की एखाद्या वेळेला तुमची त्यांची जी चर्चा झाली होती त्याच्यात असे प्रकार घडू नये. भविष्यात मी महापौर मॅडम कर्मचाऱ्याला तर आम्ही प्रोटेक्टिव्ह भरपूर करू. आमची हीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं, हीच अपेक्षा की भविष्यामध्ये होऊ नये. मनपा आयुक्त नवीन सोना ने इस बाबत भूमिका निषेध कर मामला सुलझाया. दॅट इज शासन ते अंतिम निर्णय शासन घेणार आहे आणि ज्या दिवशी जे घटना झालेल्या आहे त्याच्या पूर्ण डिटेल्स आम्ही पाठवणार आहेत आणि जे आलेले मागणी त्याच्याबरोबर पण पाठवणार आहे. आणि शासनाला अजून वाटले की अजून काय डिटेल्स पाहिजे, शासन जसं मागेल आम्ही पुढचे डिटेल आम्ही देऊ. लेखी पण दिलेलं आहे, ते संभ्रमाचा विषय नाही तो लेखी आलेला आहे. तुमच्याकडे काय दिलं त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी आहे. हो, त्यांच्या असं आहे की श्री प्रदीप दंदे हे त्वरित त्यांचं पद हे त्वरित रद्द करण्यात यावे
असं करून त्याने मागणी आहे. आणि दुसरीकडे महापौरांना म्हणतात ते आमच्या दोघांमध्ये समेट घडून आणा, म्हणून घडून आणा. त्या महापौर महोदयांकडे जे झालेले मी समावेश नव्हतो आणि ते माझ्याबद्दल त्याबद्दल मी कमेंट करू शकलो नाही. माझ्या समोर जे आहे कागद त्याच्याबद्दल मी बोलतो. आम्ही आता दोन्ही ठिकाणी होतो म्हणून आम्ही तुम्हाला नाही त्याच्याबद्दल मला कल्पना नाही. ते जे आता आलेलं आहे त्या रस्ता अनुदानातून आता आम्ही आमच्या फील्ड सर्वे ऑलरेडी मागच्या आठवड्यात आम्ही पाठवलेला आहे आणि प्रायोरिटीने जिथे जास्तीत जास्त वाहतूक आहे जंक्शन्स आहे त्या ठिकाणी प्रायोरिटीने आम्ही ऑलरेडी सांगितलेले ते काम आता त्वरित चालूच हो. मनपा के स्टैंडिंग कमेटी में पार्षद प्रवीण धंदे और अभियंता मेश्राम के बीच हुए घमासान के माहौल को सोमवार को आंशिक विराम लगा. पार्षद प्रदीप धंदे ने पुलिस को आत्मसमर्पण कर दिया और कर्मचारियों ने भी हड़ताल की भूमिका पीछे ले ली है. मनपा के स्थायी समिति के बैठक में नगर सेवक प्रदीप धंदे और अभियंता मेश्राम के बीच हुए घमासान के बाद गर्म हुए मनपा के माहौल को सोमवार को विराम लगा. सोमवार को पार्षद प्रदीप धंदे ने सिटी कोतवाली पुलिस थाने में आत्मसमर्पण कर दिया. प्रदीप धंदे पर क्या चार्ज लगे, कार्रवाई क्या होगी, इसकी जानकारी पुलिस आयुक्त ही देंगे, ऐसा जाहिर कर पुलिस निरीक्षक शिवाजी बसाटे ने अधिक जानकारी देने से साफ मना कर दिया. असं म्हणणं आहे, मला तर असं वाटतं की दुर्दैवी गोष्ट आहे, दुर्दैवी घटना आहे. जे काही घडलं ते सभागृहाच्या आतमध्ये जे घडलं होतं त्याच्या बाबतीत जे काही सेटलमेंट व्हायला पाहिजे होती ती सभागृहात व्हायला पाहिजे होती. सभागृहाच्या बाहेर जे पदाधिकारी आहे, माननीय महापौर आहे, माननीय स्थायी समितीचे सभापती आहे, त्यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण तिथे सोडवायला पाहिजे होतं. एखाद्या सदस्यांनी समजा सभागृहात काही वेगळं बिहेवियर केलं तर त्याला दंड करण्याचे अधिकार महापौरांना आणि सभापतींना त्या सभागृहात आहेतच ना, निलंबित करता येतं. परंतु हे पहिल्यांदा असं घडलं की प्रकरण पोलिसात गेलं आणि एकदा पोलिसांमध्ये एखाद्या नगरसेवकाचं प्रकरण द्यावं, आरोपी म्हणून त्याला इथे यावं लागावं, ही मला असं वाटते अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ही काही चांगली गोष्ट घडलेली नाही आहे. अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं. आपण पाहिलं इतरही संसदेमध्ये विधानसभांमध्ये अनेक प्रकार होतात पण कधी त्याचे पोलीस स्टेशनपर्यंत ते प्रकरणं जात नाही. सभापती आणि जबाबदार लोक ते त्या ठिकाणी निस्तरतात. मला असं वाटतं की समन्वयाचा, एकमेकांना सहकार्य करण्याचा आणि एकमेकांशी विश्वासाचा हा जो धागा आहे तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याच्यामधला हा जर धागा तुटला तर भविष्यामध्ये याचे फार परिणाम, दुष्परिणाम दोन्ही बाजूनी हे वावल्या. त्याच्या संस्थेचं जे कामकाज असतं, संस्थेची जी प्रगती असते ती थांबवल्या जाते. उद्या जर एखादं डिफॉल्केशनचं प्रकरण आलं, एखादं जर काही कुठलं प्रकरण सभागृहामध्ये येतात अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बद्दलचे, त्याचे निर्णय तिथे समिती लावून व्हावी असा आपण आग्रह धरतो की बा मग ते प्रकरण उद्या प्रत्येक प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये जाईल ना. आणि ही जर सुरुवात झाली अशा प्रकारची, काही घडलं की पोलीस स्टेशनला, काही घडलं की पोलीस स्टेशनला, याच्यात हा समन्वयाचा धागा तुटायला नको एवढीच माझी विनंती आहे. खरं म्हणजे मला कर्मचारी संघटनेशी बोलता आलं नाही. मला बोलता आलं असतं तर मी त्यांना विनंती केली असती की हे प्रकरण या ठिकाणी संपलं पाहिजे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी जे काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे तो अत्यंत चुकीचा असा प्रकार आहे. ज्या दिवशी ही घटना घडली, घटना घडल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना समन्वयाने समजवण्याचा प्रयत्न केला की ही महानगरपालिकेच्या सभागृहातली अंतर्गत बाब आहे आणि हा अंतर्गत विषय सभागृहाच्या आत बसून समन्वयाने मिटवाले पाहिजे. परंतु कर्मचारी संघटनाचे पदाधिकारी आणि जे संबंधित अधिकारी होते यांनी असा आग्रह धरला की आम्हाला ते गुन्हा दाखल करायचा, रिपोर्ट द्यायची आहे. आम्ही वारंवार त्यांच्याकडे सूचना करत होतो की हे प्रश्न पोलीस स्टेशनमार्फत गुन्हा दाखल करून सुटत नाही. अनेक असे प्रश्न झालेले, अनेक अशा बाबी सभागृहासमोर आलेल्या आहेत की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी अधिकाऱ्याच्या फार मोठ्या चुका झालेल्या आहेत. तेव्हा अशा ठिकाणी सर्व सन्माननीय नगरसेवकांनी कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभं राहून दुरुस्तपणे कसं काम करता येईल असा प्रयत्न केला आहे. आणि अनावधानाने जर त्या दिवशी घटना झाली त्या घटनेवरही समोरचाराने हा निर्णय घेता आला असता, परंतु कर्मचाऱ्याच्या असं आग्रही भूमिकेमुळे ते होऊ शकलं नाही. आणि यापुढे आम्ही ज्या पद्धतीनं प्रदीप धंदे नगरसेवक हे सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी, शहराच्या प्रश्नासाठी आक्रमक झाले, व्यक्तिगत कारणासाठी आक्रमक नाही झाले. हाही मुद्दा पुन्हा भविष्यात याच पद्धतीने आम्ही आक्रमकपणे अमरावती शहराचे प्रश्न असो की नागरिकांचे कोणतेही प्रश्न असो, या प्रश्नासाठी आम्ही अशाच पद्धतीने आक्रमकपणे या सभागृहामध्ये मांडू आणि आमची भूमिका जी आहे ती कायम राहणार. माईक फेकून मारणं योग्य वाटते का तुम्हाला? ज्या ठिकाणी माईक फेकून मारलं त्या सभागृहात मी नव्हतो. घटना झाली माईक फेकून झालेली आहे, योग्य वाटते नाही. एक नगरसेवक म्हणून जर ती झाली, परंतु माईक फेकण्यासाठी अशी नौबत का आली याही संदर्भात आम्ही पहिले माहिती घेऊ, त्यानंतर याच्यावर बोलू. यानंतरची काय भूमिका राहील सर्व नगरसेवक मिळून अमरावती शहराच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहे करण्यासाठी आम्ही ते करण्याचा प्रयत्न करू. तो दूसरी ओर कर्मचारियों ने छेड़ी हड़ताल भी
पीछे ले ली गई। सुबह से ही तमाम कर्मचारी हड़ताल पर उतर आए थे, जिस पर मनपा आयुक्त से अभियंता मेश्राम की चर्चा होने के बाद महापौर सौ कंगाले के कक्ष में मनपा उपायुक्त सिद्ध भट्टी, सदन नेता बबलू शेखावत, स्थायी समिति सभापति चेतन पवार, पार्षद विलास इंगोले आदियों ने संयुक्तिक चर्चा कर कर्मचारियों को काम पर लौट आने के निर्देश दिए, जिस पर कर्मचारियों की हड़ताल पीछे ले ली गई। पर कर्मचारी संगठन के अध्यक्ष प्रहलाद कोतवाल की भूमिका भड़काऊ दिखी। प्रहलाद कोतवाल मामला भड़काने पर आमदा वाले तेवर में थे, पर मामला चर्चा से शांत किया गया। पण भविष्यामध्ये अशी घटना घडू नये, याची पुनरावृत्ती होऊ नये याची आमची आग्रहाची विनंती आहे की आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये जी काही असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे अशा माहोलमध्ये आम्ही कसं काम करणार। ही घटना घडू नये ही सर्वांची इच्छा असते। कसं आहे की हाऊसमध्ये जो प्रकार घडला त्याच्यानंतर तुरंत आम्ही सगळं तुमच्याकडे आलो। तुमच्याकडे आल्यानंतर ठीक आहे ते प्रदीप भाऊच्यानं घडलं, त्यानंतर आम्ही सांगितले की ठीक आहे आता मेश्राम साहेब तुम्ही काही ना आपण आपसात बसून करून घेऊ। त्याच्यामुळे काय झालं की असं असतं की एखाद्या वेळेला तुमची त्यांची जी चर्चा झाली होती त्याच्यात असे प्रकार घडू नये। भविष्यात मी महापौर मॅडम कर्मचाऱ्याला तर आम्ही प्रोटेक्टिव्ह भरपूर करतो। आमची हीच अपेक्षा आहे साहेब, तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे की भविष्यामध्ये होऊ नये। मनपा आयुक्त नवीन सोना ने इस बाबत भूमिका निषेध कर मामला सुलझाया। दॅट इज शासन ते एक अंतिम निर्णय शासन घेणार आहे आणि ज्या दिवशी जे घटना झालेल्या आहे त्याच्या पूर्ण डिटेल्स आम्ही पाठवणार आहेत आणि जे आलेले मागणी त्याच्याबरोबर पण पाठवणार आहे आणि शासनाला अजून वाटले की अजून काय डिटेल्स पाहिजे शासन जसं मागेल आम्ही पुढचे डिटेल आम्ही देऊ। लेखी पण दिलेलं आहे, ते संभ्रमाचा विषय नाही तो लेखी आलेला आहे। तुमच्याकडे काय दिलं त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आहे का? हो, त्यांच्या असं आहे की श्री प्रदीप तंदे हे त्वरित त्यांचं पद हे त्वरित रद्द करण्यात यावे असं करून त्यांनी मागणी आहे। आणि दुसरीकडे महापौरांना म्हणतात ते आमच्या दोघांमध्ये समेट घडून आणा म्हणून घडून आणा। त्या महापौर महोदयांकडे जे झालेले मी समावेश नव्हतो आणि ते माझ्याबद्दल त्याबद्दल मी कमेंट करू शकलो नाही। माझ्या समोर जे आहे कागद त्याच्याबद्दल मी बोलतो। आम्ही आता दोन्ही ठिकाणी होतो म्हणून आम्ही तुम्हाला नाही त्याच्याबद्दल मला कल्पना नाही। म्हणजे आता आलेलं आहे त्या रस्ता अनुदानातून आता आम्ही आमच्या फील्ड सर्वे ऑलरेडी मागच्या आठवड्यात आम्ही पाठवलेला आहे आणि प्रायोरिटीने जिथे जास्तीत जास्त वाहतूक आहे जंक्शन्स आहे त्या ठिकाणी प्रायोरिटीने आम्ही ऑलरेडी सांगितलेले ते काम आता त्वरित चालूच होईल। केशव ग्रुप द्वारा आयोजित ट्रेस 2012 का आयोजन रविवार को संपन्न हुआ। मराठी सिने अभिनेत्री अपूर्वा के उपस्थिति में केशव ग्रुप ने खूब जलवा बिखेरकर आयोजन को सफल बनाया। केशव ग्रुप द्वारा आयोजित 9वां ट्रेंड्स 2012 मेगा डांस और ग्रैंड फैशन शो का आयोजन रविवार को संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन में संपन्न हुआ। मराठी सिने अभिनेत्री अपूर्वा, पुलिस कमिश्नर अजित पाटिल सहित विभिन्न मान्यवरों के उपस्थिति में केशव ग्रुप के मॉडल्स और डांस टीम ने खूब जलवा बिखेरते हुए वाहवाही लूटी। ये आयोजन अच्छी खासी छाप छोड़ गया है।
खूबसूरत कोई जिस्म जैसे अजंता की मूरत कोई जिस्म जैसे निगाहों का जादू कोई जिस्म नगमा कोई जिस्म खुशबू कोई जिस्म जैसे मचलती हुई राग जिस्म जैसे महकती हुई चांद जिस्म जैसे खिलता हुआ जिस्म जैसे सूरत की पहली किरण जिस्म सोमवार की सुबह वलगांव रोड पर हुए एक सड़क दुर्घटना में एक व्यक्ति गंभीर रूप से जख्मी हो गया और अन्य एक जख्मी हो गया। दोनों पर इरविन अस्पताल में इलाज जारी है। सोमवार की सुबह वलगांव रोड पर हुए एक सड़क दुर्घटना में इंडिका की टक्कर बैठकर मोहन पाचपोर नामक दरियापुर निवासी दुपहिया चालक गंभीर जख्मी हो गया तो उसके साथी को भी चोटें आई। तत्काल दोनों को जिला सामान्य अस्पताल दाखिल कराया गया। वलगांव पुलिस ने इस आकस्मिक घटना को दर्ज किया है। साईनगर प्रभाग के भाजपाई नगर सेवक तुषार भारतीय ने जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन रविवार को किया गया। पार्टी के वरिष्ठ पदाधिकारी इस वक्त उपस्थित थे। साईनगर प्रभाग के भाजपाई नगर सेवक तुषार भारतीय के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन रविवार को पार्टी के वरिष्ठ पदाधिकारियों के प्रमुख उपस्थिति में संपन्न हुआ। विधायक देवेंद्र फडणवीस के हाथों ये कार्यालय उद्घाटित किया गया। विधायक प्रवीण पोटे, भाजपा शहर अध्यक्ष प्रदीप सिंगोरे सहित तमाम भाजपाई नगर सेवक और प्रभागवासी इस उद्घाटन समारोह पर उपस्थित थे। जनसंपर्क कार्यालय की जरूरत समस्याएं सुलझाने में कारगर होती है, ऐसा प्रतिपादन विधायक देवेंद्र फडणवीस ने इस वक्त किया। तो पार्टी पदाधिकारियों ने भी नगर सेवक तुषार भारतीय के जनसमर्पित भूमिकाओं को अपने मार्गदर्शन में उजागर किया। स्थानीय मुजफ्फरपुरा निवासी मृतक अब्दुल शाह को 108 डिग्री बुखार के चलते डॉक्टर रमेश काड़े के श्रीहरि क्लिनिक में लाया गया, जहां डॉक्टर काड़े ने उन्हें इंजेक्शन लगाते ही तुरंत बाद अब्दुल शाह को चक्कर आकर गिर पड़े। सिर में गहरी चोट आने से उन्हें प्रथम पीडीएमसी और बाद में नागपुर रेफर किया गया, जहां उनकी उपचार के दौरान मौत हो गई। अब्दुल शाह पर डॉक्टर काड़े ने गलत इलाज किया, जिससे पिता की मौत हुई, ऐसा आरोप मृतक के बेटे ने डॉक्टर पर किया है। मेरे पिताजी को 8 दिन से बुखार था। बुखार की हालत में मेरे पिताजी डॉक्टर काड़े के पास में गए। काड़े ने 2 प्रकार के 2 इंजेक्शन लगाया। लगाने के बाद में उसकी दवाखाने में गिर गए। वो आगे बोलो। इंजेक्शन लगाने के बाद में मेरे पिताजी उसी के दवाखाने में गिर गए। हमने बोले डॉक्टर साहब देखो इनको क्या होगा करके, तो डॉक्टर ने बोला इनको पैरालिसिस का अटैक है बोले। तो उसने रेफर चिट्ठी लिखा और हमको पीडीएमसी भेज दिया। पीडीएमसी वालों ने वो सीटी स्कैन करने लगा। सीटी स्कैन में मार निकलने के बाद में उनको नागपुर रेफर कर दिए। नागपुर में पुलिस वालों ने 10 तारीख को 10:45 उनका डीडी लिया। डीडी डॉक्टर काड़े के खिलाफ है और ये डीडी के डॉक्यूमेंट नागपुरी गेट में मौजूद है। फिर भी डॉक्टर काड़े पे कोई आरोप नहीं, डॉक्टर काड़े खुला घूम रहा है। इसलिए मैं विनती करता हूँ आपसे कि बस इसके ऊपर तुरंत कार्रवाई की जाए। औद्योगिक प्रशिक्षण संस्था एडमिशन मराठी माध्यम से कराती है, पर शैक्षणिक सत्र के परीक्षा के पेपर अंग्रेजी या हिंदी में ही रहते हैं। यह व्यवस्था सुधारकर प्रश्न पत्रिका मराठी भाषा में ही हो, ऐसी मांग मनसे ने की है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला शाखा ने सोमवार को अमरावती औद्योगिक प्रशिक्षण संस्था को ज्ञापन सौंपकर शैक्षणिक सत्र के पेपर की प्रश्न पत्रिकाएं मराठी में ही रखने की मांग रखी। मनसे जिलाध्यक्ष श्याम धाने पाटिल के नेतृत्व में निवेदन सौंपकर मनसे ने अपना रुख स्पष्ट करते बताया कि ITI परीक्षा के पेपर मराठी में नहीं रहे तो मनसे ये परीक्षा होने भी नहीं देंगी। मनसे की विद्यार्थी सेना इस व्यवस्था का पुरजोर विरोध करेगी, ऐसी जानकारी इस वक्त दी गई। यशोदानगर चौराहे में तलवार लहराते दहशत फैलाते घूम रहे एक आरोपी को फैजलपरा पुलिस ने पिंजरे में डाल दिया। यह आरोपी महादेव खोरी का निवासी है। नंगी तलवार लहराते हुए दहशत फैला रहे महादेव खोरी निवासी प्रकाश थॉमस नामक आरोपी को पुलिस ने गिरफ्तार किया।
रविवार को शाम 7 बजे इस आरोपी को तलवार समेत यशोदानगर चौराहे से गिरफ्तार किया गया। फ्रेजरपुरा पुलिस ने मामला दर्ज कर आगे जांच शुरू की है। बडनेरा निर्वाचन क्षेत्र के विधायक रवि राणा पिता बन गए हैं। रविवार की देर रात तक नवनीत राणा की लीलावती अस्पताल में नॉर्मल प्रस्तुति हुई। राणा दाम्पत्य को सुंदर कन्या रत्न की प्राप्ति हुई। बडनेरा निर्वाचन क्षेत्र के स्वाभिमानी विधायक रवि राणा पिता बन गए हैं। सौ नवनीत राणा ने रविवार की देर रात यानी सोमवार को 1:14 पर एक सुंदर कन्या को जन्म दिया, जिससे राणा दंपति काफी हर्षित है। बता दें कि सन 2011 में 2 फरवरी को भव्य सामूहिक विवाह समारोह में रवि राणा और नवनीत कौर विवाहबद्ध हुए थे और 16 जुलाई के रात राणा दंपति को कन्या रत्न की प्राप्त हुई। जच्चा और बच्चा दोनों सुस्थिति में रहने की जानकारी युवा स्वाभिमान परिवार की ओर से दी गई है। सोमवार से आयकर विभाग ने विशेष जन जागृति अभियान की शुरुआत की है। करदाताओं को आयकर रिटर्न भरने की जाहिर अपील इस अभियान के तहत की जा रही है। आयकर विभाग ने सोमवार से विशेष जन जागृति अभियान का आगाज किया। इस अभियान की जानकारी देने आयोजित एक पत्रकार परिषद से आयकर विभाग के आधिकारिक तौर पर ये अपील की कि देश के विकास के लिए आयकर रिटर्न भरे जाए। आयकर विभाग के AK मिस्त्री ने अधिक जानकारी देते हुए इस विशेष जन जागृति अभियान की विस्तृत जानकारी देकर करदाताओं से जाहिर अपील भी की। जिले भर के नियोजित अभियान के तहत आयकर विभाग की टीम जगह जगह आयोजित कार्यक्रमों से जिला वासियों के आयकर रिटर्न भरने की जानकारियाँ देंगी और जनता को आयकर रिटर्न का महत्व करेगी। ऐसी जानकारी भी इस पत्रकार परिषद से दी गई। 16 से लेके 24 तक मुख्य आयकर आयुक्त नागपुर का निर्देश से ये कैंपेन चला रहा है। हम लोग जन जागरूक कैंपेन है। ये इनकम टैक्स क्यों देना है, कैसे देना है, उसको आम जनता तक पहुंचाना है। हमारा टीम जा रहा है 9 जिले में 9 जगह पे कस्बे पे जाएंगे। पहले तो आज तो पर्वतबारा जाएंगे, फिर अंजनगांव सुरजी, मोरसी, बरूद, ऐसे करके 9 जगह में जाएंगे हम लोग। उसके लिए हम लोग प्लाकार्ड दे दिए जो मैंने पेपर में भी आ जाएंगे। तो हाँ, हमारा टीम कैसे पैन लेना चाहिए, लेना पड़ता है। पैन कैसे लेंगे, पैन माने परमानेंट अकाउंट नंबर, जिस हर आयकरदाता के लिए ज़रूरी है, वो कैसे लिया जाए वो खाली सिखाएंगे। फिर आयकर रिटर्न कैसे भरते हैं वो ही उनको सिखाएंगे। रिफंड के बारे में बताएंगे, रिफंड कैसे लिया जाता है। ये जागरूकता का प्रोग्राम है, उसको शिक्षा का प्रोग्राम है। उन लोग समझते हैं जो हम लोगों को अप्रोच करना प्रॉब्लम है, हमारे पास पूछना प्रॉब्लम है। हम पब्लिक का ऐसी नहीं है। हम लोग खुद जाके पब्लिक के पास, जन के पास हम लोग पूछेंगे। हमारा जन से अपील है, आप लोग आयकर का बारे में जाने समझे और देश का बिल्डिंग में आप लोग सहभागी बने। पैन अप्लाई करें, पैन कार्ड आप पहले ले लिए, फिर रिटर्न भरें। कोई भी प्रॉब्लम होगा आयकर दफ्तर हम हमेशा तत्पर है आपको सेवा के। धन्यवाद। भातकुली पुलिस ने बाला तड़ोकार पर 352 धारा के तहत अपराध दाखिल किया है। यह अपराध मनगढ़ंत और जानबूझकर दाखिल किया गया होने का दावा करने बाला तड़ोकार ने पुलिस आयुक्त से न्याय की मांग की। पुलिस आयुक्त ने इस बाबत फिलहाल कोई निर्देश नहीं दिए। सीपी से चर्चा करने के पश्चात बाला तड़ोकार ने यह जानकारी दी। 26/12 माझ्यावर भातकुली पोलीस स्टेशनमध्ये 26/6 भातकुली पोलीस स्टेशनमध्ये 392चा गुन्हा दाखल केला। एका राजकीय क्षेत्रात काम करतो, एका दैनिकाचा संपादक, अशा पद्धतीनं अमरावती जिल्ह्यात कुठलाही माझ्यावर असा गुन्हा नाही, पण कुठल्याही तिथल्या ठाणेदारांनी कुठली चौकशी न करता हेतुपुरस्पर माझ्यावर असा गुन्हा दाखल केला। त्यात त्यांचा जो तक्रारकर्ता होता, त्या तक्रारकर्त्याचाच भाचा त्या ठिकाणी पोलीस आहे, ललित देवकर म्हणून, त्यांना सोबत घेऊन त्यांनी अशा पद्धतीचा आमच्यावर अन्याय केलेला आहे। त्याच अन्यायासाठी आम्ही पोलीस कमिशनर साहेबांना आज निवेदन देण्यासाठी आलो की आमच्यावर झालेला अन्याय, तो गुन्हा त्यांनी आमचा खारिज करावा व संबंधित ज्या व्यक्तींनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून जे आमच्यावर कारवाया केल्या त्यांच्यावर चांगल्या पद्धतीच्या कारवाया कराव्या आणि ललित देवकरला निलंबित करावं, अशा पद्धतीचं निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत।
तिवसा ग्रामीण रुग्णालय के बदहाल व्यवस्था को बदलने की मांग को लेकर असंख्य प्रहरी सोमवार को इरविन पहुंचे। जिला शल्क चिकित्सालय के कक्ष में अर्धनंग आंदोलन कर इस तिवसा रुग्णालय की बदहाली की व्यथा सुनाई गई। सोमवार को जिला सामान्य अस्पताल में धमके प्रहरियों ने अर्धनग्न आंदोलन कर तिवसा ग्रामीण रुग्णालय के बदहाली पर जिला शल्य चिकित्सक का ध्यान खींचा। राष्ट्रीय महामार्ग पर स्थित ये तिवसा ग्रामीण रुग्णालय रोगग्रस्त हो गया है। इस बीमारी का तुरंत इलाज जरूरी है, ऐसी मांग आंदोलक प्रहरियों ने रखी। आज आम्ही आपल्या जिल्हा प्रशासनाकडे आलो, आरोग्य प्रशासनाकडे। विषय असा होता की तिवसा येथे ग्रामीण रुग्णालय आहे आणि ते ग्रामीण रुग्णालय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आहे आणि त्या महामार्ग क्रमांक 6 वर सतत ऍक्सिडेंट किंवा कोणी सुसाईड किंवा कुठलेही प्रकार होतात आणि अशा संवेदनशील एरियामध्ये जो दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये सध्या एकच डॉक्टर कार्यरत आहे आणि 3 नर्स आहेत। हा एवढा मोठा दवाखाना आणि एकच डॉक्टर आणि 3 नर्स गेल्या 15 दिवसापासून तिथे कोणीच नाही। त्यामुळे काय झालं, सध्याच्या पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये हागवण आणि डायरिया सारखे प्रकार सतत वाढत आहेत आणि गोरगरीब शेतकरी शेतमजुराचे सगळ्या घरचे रुग्ण तिथं आहे आणि असं असताना तिथे डॉक्टरांची कुठल्या प्रकारची सेवा भेटत नाही। म्हणून आम्ही या प्रशासनाकडे दाद मागायसाठी आला। हा विषय आजचाच नाही आहे। आज आम्ही यासाठी कपडे काढले आहेत की आम्हाला लाज घेऊन आली का त्या ठिकाणी राहायची, तर या जिल्हा प्रशासनाला थोडी लाज वाटली पाहिजे का तिथे कोणतरी पाठवा म्हणून गोरगरीब जनतेचं काहीतरी चिंता करावं म्हणून आम्ही आज हे अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे। याच्या आधी आम्ही निवेदन दिले की आमच्या इथं तिथे 100 ते 150 जवळपास रुग्ण आहेत आणि गेल्या 15 दिवसापासून एक डॉक्टर आपल्या महाराष्ट्र स्टेटचा डॉक्टर आहे आणि दुसरा शालेय आरोग्य तपासणीचे डॉक्टर तिथे तपासतात। शालेय आरोग्य तपासणीवाल्यांना दिवसा मुलंही तपासायचे आणि संध्याकाळी पुन्हा ओपीडी काढायची। त्याची क्रयशीलता किती हे तपासलं पाहिजे, त्याने एकट्यानं किती काम केलं पाहिजे हे तपासलं पाहिजे आणि जिथं जो महत्वाचा जो अधीक्षक आहे, जो आरोग्य अधीक्षक आहे तिथला, तो 15 दिवसापासून गैरहजर आहे। या संवेदनशील एरियामध्ये 15 दिवसापासून हा अधिकारी गैरहजर आहे। याच्यावर तातडीने कारवाई व्हावी आणि त्यातल्या त्यात अधिवेशन चालू आहे। अधिवेशन काळामध्ये महाराष्ट्र शासनाचे नियम आणि रूल्स आहे की हेड ऑफिसला त्या डॉक्टरांनी तिथे हजर राहायला पाहिजे, परंतु गेल्या 15 दिवसांपासून तिथे कोणी नाही आणि दुसरे आहे। श्री संत शिरोमणि नामदेव महाराज की 362वीं पुण्यतिथि महानगर में मनाई गई। वैष्णव शिंपी समाज की ओर से यह पुण्यतिथि महोत्सव का आयोजन किया गया था। अमरावती वैष्णव शिंपी समाज की ओर से झुंझुनवाला धर्मशाला में आयोजित श्री संत शिरोमणि नामदेव महाराज का 362वां पुण्यतिथि महोत्सव संपन्न हुआ। संत नामदेव महाराज इन्हें संत शिरोमणि का बहुमान है। नामदेव महाराज के कीर्तन समाज के व्यथाओं पर असरदार साबित हो रहे हैं। उनके 362वें जयंती पर इस कीर्तनों का प्रसार प्रचार जारी रखने की मंशा प्रखर हुई। पूरे उत्साह से ये नामदेव जयंती मनाई गई। शिंपी समाज अमरावती तर्फे आज श्री संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची 662वी ठिकाणी संपूर्ण समाज बांधवांच्या सहकार्याने झुंझुनवाला धर्मशाळेचे साध्य होत आहे। गेली 26 वर्षापासून ही प्रथा या ठिकाणी बंद होती। तात्पुरती प्रथा मंदिरात प्रसाराचा कार्यक्रम होत होता, परंतु सर्व शिंपी समाज बांधवांच्या सहकार्यानं आम्ही या वर्षीपासून ही प्रथा सुरू केलेली आहे आणि याला संपूर्ण समाज बांधवांनी सहकार्य दिलेलं आहे। महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संगठन ने सोमवार को जिलाधीश कार्यालय में आमरण अनशन शुरू कर दिया है। शासन निर्णयों में सुधार लाने की मांग आंदोलनकर्ता कर रहे हैं। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार सेवक के शासन निर्णय में सुधार कर धोरणात्मक बदल किए जाए, प्रत्येक ग्राम में रोजगार हमी योजना को स्वतंत्र रूप से चलाया जाए, ऐसी 11 मांगों को मंजूर कराने ये आमरण अनशन आंदोलन किया जा रहा है। ग्राम रोजगार सेवक आंदोलकों ने इस बाबत जानकारी दी। महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटना अध्यक्ष संघटनेच्या वतीने बोलतो। ग्राम रोजगार सेवकांना तात्काळ प्रतिमा मानधन देण्यात यावे आणि ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती तसेच कमी करण्याचे आदेश कोणत्याही कारणावरून ते जिल्हा प्रशासनाकडे देण्यात यावे। जर सर्व मागण्या शासनाने तात्काळ मंजूर नस केल्यास यापुढील ग्राम रोजगार सेवकांचे काम बंद आंदोलन सुरू होणार आहे। जय हिंद, जय भारत। मागणी काय आहे तुम्हारी? मानधन सुरू करण्यात आहे। मानधन वेतन प्रतिमा ग्राम रोजगार सेवकांना प्रतिमा 10,000 रुपये मानधन आणि 3 वर्ष पूर्ण झालेल्या ग्राम रोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे आणि पोस्टामध्ये मास्टर पोहोचवणे